नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना असायलाच हवं. आज तुम्हाला एक विनोदी कविता ऐकवणार आहे. कविता कोणी लिहिली माहीत नाही. माझी तर नक्कीच नाही आहे. तर ऐकूया विनोदी कविता. निंबोणीच्या झाडामागे सेल्फी घेतला गं बाई. निंबोणीच्या झाडामागे सेल्फी घेतला गं बाई. आज माझ्या फोटोला या लाईक्स का गं येत नाही? आज माझ्या फोटोला या लाईक्स का गं येत नाही? जीभ दाबली ओठात मान मुरडून पाही. जीभ दाबली ओठात मान मुरडून पाही. एकाच या फोटोमध्ये लपल्यात जाई जुई. जीभ दाबली ओठात मान मुरडून पाही. एकाच या फोटोमध्ये लपल्यात जाई जुई. नीट पाकळ्या डोळ्यांच्या ॲपने केल्या ग बाई. नीट पाकळ्या डोळ्यांच्या ॲपने केल्या ग बाई. आज माझ्या या फोटोला लाईक्स का ग येत नाही? मेकअपचा व्याप सारा ॲप सांभाळतो बाई. मेकअपचा व्याप सारा ॲप सांभाळतो बाई. चेहऱ्याला निरागस भाव मात्र देत नाही. मेहनत माझी कुणी लक्षात का घेत नाही? आज माझ्या फोटोला या लाईक्स का ग येत नाही? वेळ चुकली का माझी फोटो पोस्ट करण्याची? वेळ चुकली का माझी फोटो पोस्ट करण्याची? किंवा माझे फॉलोअर्स कंटाळले का एकाएकी? फेसबुक अल्गोरिदम कोळून प्याले मी. पाहतेच आता कसे लाईक्स कमेंट्स येत नाही. फेसबुक अल्गोरिदम कोळून प्याले मीही. पाहतेच आता कसे लाईक्स कमेंट्स येत नाही. निंबोणीच्या झाडामागे सेल्फी घेतला ग बाई. आज माझ्या फोटोला या लाईक्स का ग येत नाही? आज माझ्या फोटोला या लाईक्स का ग येत नाही? की ही ॲक्च्युली निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई ह्या गाण्यावर आहे. पण मी चालीसकट म्हटलं नाही, कारण चालीसकट म्हटलं तर मग तुम्हाला वाटेल मी गाणंच म्हणत आहे. मी मुद्दामून हे असं पद्यात म्हटलं म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळेल. तर माझी ही कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.